भुमरेंच्या ड्रायव्हरची आता 150 कोटींची जमीन प्रकरणी जमिनीच्या वादग्रस्त व्यवहाराची चौकशी केली जाते। निर्णायक टप्प्यावर भुमरेंचा चालक आणि जमीन मालकाची चौकशी होणार आहे। आर्थिक गुन्हे शाखेने दोघांना नोटीस बजावली। पोलिसांनीही 2 वेळा चौकशीसाठी बोलावलं आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील सुमारे 150 कोटी रुपये किमतीच्या जमिनीच्या वादग्रस्त व्यवहाराची चौकशी निर्णायक टप्प्यावर आली आहे। या प्रकरणामध्ये खासदार संदीपान भुमरे यांचा चालक जावेद रसूल शेख आणि हैदराबाद येथील सालार जंग घराण्याचे वंशज मीर महमूद अली खान यांना आर्थिक गुन्हे शाखेने नोटीस बजावली आहे। त्यामुळे आता त्यांची चौकशी होणार आहे। या प्रकरणात यापूर्वी दोघांना पोलिसांनी 2 वेळा चौकशीसाठी बोलावून त्यांना प्रश्नावली भरायला लावली होती, मात्र त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याने त्यांनी वेळ मागितला होता। त्यामुळे तेव्हा चौकशी अपूर्ण राहिली। आता पुन्हा नोटीस बजावत दोघांनाही उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले। सचिन, काय अधिकची माहिती? नीलम, आपण पाहिलंय की खासदार संदीपान भुमरे यांच्या वाहन चालकाकडे तब्बल 150 कोटी रुपयांची जी जमीन आहे ती समोर आलेली होती। मात्र ही जमीन हिबानामा पद्धतीने दिलेली आहे असं सांगण्यात येतं। हिबानामा म्हणजे मुस्लिम कायद्यानुसार ही जमीन भेटवस्तू म्हणून कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता दिली जाते आणि ती सालार जंगची जमीन जी होती तर सालार जंग वंशजांची सुद्धा या प्रकरणात आता चौकशी होणार आहे। तर वाहन चालकाकडे एवढी मोठी जमीन आली कशी हा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता। आणि या ठिकाणी जे वंशज आहेत त्या वंशजांकडून माहिती मिळाली ही की आमचे जुने संबंध आहेत, आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत आणि त्यासोबतच जुने संबंध असल्या कारणानं आम्ही त्यांना एक बक्षीस म्हणून ही जमीन दिलेली आहे अशा प्रकारे स्पष्टीकरण दिलंय। मात्र एका वाहन चालकाकडे एवढी मोठी जमीन येते कशी आणि त्यासोबतच या संदर्भात कोणते व्यवहार झाले, कोणते कर भरणा झाला या संदर्भातही आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येणार आहे। त्यामुळे काही धागेदोरे किंवा या प्रकरणातील जे काही सत्य आहे ते लवकरच समोर येईल। नीलमजी जी नक्कीच, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।